नमस्कार मंडळी, मी पायल आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आणि आनंदात जाऊ दे। दिवसाची सुरुवात झालेली आहे ॲज युजुअल। आज संडे आहे त्याच्यामुळे सगळं आरामात सुरू आहे। सगळे उठलेले आहेत आणि मम्मी इकडे नेहमीप्रमाणे झोपलेली आहे। आता सांगायला गेलं तर याच्यावरून पण काही कमेंट्स येतात। एखाद दुसरेच व्यक्ती आहे की ज्याच्यावरून कमेंट्स येत असतात, त्याच्यावर थोडंसं मला बोलायचं आहे। कसं असतं ना की आपल्याला जर कोणती गोष्ट माहीत नाही आहे तर आपण त्याच्यावर भाष्य करू नये, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, जर तुम्हाला माहीत नाही आहे तर तुम्ही प्रश्नार्थी विचारा, म्हणजे क्वेश्चन टाका की असं का आहे किंवा असं काय आहे। डायरेक्ट तुम्ही कमेंट पास करू नका। आणि झोपून असते याचा अर्थ म्हणजे का, तर ती गोष्ट म्हणजे की मम्मी एक तर माझी जॉब करते, घरी बसलेली नाही आहे। आणि ज्या गृहिणी असतात त्यांना पण हॅट्स ऑफच आहे, म्हणजे जे कामं करतात किंवा जे काय असतं। आणि ऑब्व्हियसली सकाळी 5 वाजता उठल्यानंतर दुपारी घरी आल्यानंतर माणूस झोपणारच ना, तेवढी एनर्जी तरी माणसामध्ये राहायला पाहिजे की आपण दुसरं काही काम करू शकतो। आणि जेव्हा मम्मी घरी असते तेव्हा सगळी कामं करते, तुम्हाला माहितीच आहे। जे आपले सबस्क्रायबर आहेत, म्हणजे जुने सबस्क्रायबर जे व्यवस्थित बघतात आणि त्यांना माहिती आहे की हां मम्मी कपडे धुते, जेवण पण करते, सगळंच करते। सो असं आहे। त्याच्यामुळे कसं असतं ना की कोणतीही कमेंट करताना अगोदर 1000 वेळा विचार करा। आणि तुमच्या घरी पण आई बहीण असतीलच, त्या पण झोपतच असतील, तर असं बोलताना खूप विचार करा। आणि कालच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच कमेंट्स आलेल्या आहेत, म्हणजे एखाद दुसरी व्यक्तीच आहे, पुन्हा रिपीट कमेंट। मंदारसाठी कमेंट, त्याच्यानंतर मम्मीसाठी कमेंट, त्यानंतर माझ्यासाठी पण कमेंट। पहिली गोष्ट त्या कमेंट्सची आणि मला काही फरक नाही पडत, पण कसं आहे ना की सगळ्या आपण गोष्टी शेअर करतो आपल्या लाईफस्टाईल व्हिडिओजमध्ये, तर मला असं वाटतं की त्या पण गोष्टी बोललं पाहिजे, कारण त्यात तुम्हाला गोष्टी माहीत नाही आहेत तर तुम्ही त्याच्यावर बोलू पण नका। मंदार काय पॅन्टीत असतो, चड्डीत असतो, पॅन्टीत राहा ना भाऊ, तर ती एक कमेंट। त्याच्यानंतर अजून काय पायलच्या आईला काय तिच्या लग्नाबद्दल पडलेलं नाही आहे, झोपून असते, परत काय एक्सेट्रा अँड ऑल। तुम्ही बघितलं तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतील कमेंट्स त्या। आम्ही काही डिलीट वगैरे केलेल्या नाही आहे, कारण डिलीट करून आम्हाला काही हे होणार नाही आहे। ते जे अशा कमेंट करतात ना ते त्यांचे संस्कार दिसतात त्याच्याकडून, ते स्वतः वाईट आहे, ते त्याच्यातून सिद्ध होतं। आम्ही एकच तेच बोलते मी, तर मग आम्ही त्याच्यामध्ये काय असं वाईट दिसत नाही, किंवा आम्ही ॲज युजुअल ज्या गोष्टी असतात त्या आम्ही शेअर करण्याचा प्रयत्न करतो। आणि जरी तुम्हाला नसेल माहिती तरी तुम्हाला तेच सांगेन की तुम्ही पहिले कमेंट करत जा की असं काय आहे तसं काय आहे, कारण नवीन ऑब्व्हियसली सबस्क्रायबर आपल्यासोबत जुळले जातात, त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना माहीत नसतात गोष्टी। म्हणून कोणत्याही गोष्टीच्या मुळापर्यंत जायचं आणि नंतरच त्याच्यावर भाष्य करायचं किंवा त्या गोष्टीला तेवढं बोलायचं। तर असं सगळं आहे। झोपलेले असतात वगैरे काम करतो माणूस, झोपणारच। मंदार पॅन्टीत असतो, चड्डीत असतो, चड्डीत राहा, पॅन्टीत राहा, असं काय काय एक्सेट्रा। मला ते काय कमेंट कळत पण नाही ना की काय केलेली ती। पायलच्या लग्नाबद्दल काय पडलेलं नाही आहे। पायल बिचारी मंदार आणि भाऊच्या मध्ये फसून गेलेली आहे। तर फर्स्ट ऑफ ऑल मी फसून वगैरे गेली नाही आहे, मी या घरात सुखी आहे। मला काय असे माझे हाल होत नाही आहेत किंवा मी एकदम स्ट्रेसमध्ये गेले किंवा माझी फॅमिली, असं काय कोणतीच गोष्ट नाही आहे। मी मस्त आयुष्य जगत आहे, छान आयुष्य जगत आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे लग्नाचं बघा, आयुष्यामध्ये ना लग्न याच्या व्यतिरिक्त पण भरपूर गोष्टी आहेत। आणि तुम्ही एवढं लग्न करताय, तुमच्या घरी मुली असतील त्यांची तुम्ही लग्न डोळे बंद करून करता का, मला हे सांगा पहिली गोष्ट। आणि लग्न हे विधी लिखित आहे, ते तुमच्या इथेच लिहिलेलं आहे, तो तुमचा योग असणार तेव्हाच होणार आणि ती व्यक्ती तुम्हाला मिळणारच। कोणत्याही व्यक्तीसोबत लग्न करून आपल्याला पुन्हा रिटर्न आपल्या माहेरी रडत यायचं नाही, ही गोष्ट मुलींनी तरी आणि त्यांच्या आईवडिलांनी तरी खूणगाठ बांधून ठेवा, जर आता मला बघत असतील आणि मला ऐकत असतील। आणि लग्न करणं ही साधी गोष्ट नाही आहे। आणि आपण सगळ्या गोष्टी बघतो, बॅकग्राऊंड बघतो, फॅमिली बघतो, त्या मुलाचा स्वभाव कसा आहे बघतो। कधी सुरुवातीला सगळ्या गोष्टी खूप छान वाटतात आणि त्याच्यानंतर कळतं की अरे बापरे हे सगळं वेगळंच होतं चित्र। त्याच्यामुळे त्या मुलाच्या पण फॅमिलीकडे किंवा त्या गोष्टींमध्ये डीपली जावं लागतं, तेव्हा आपण तो मुलगा सिलेक्ट करू शकतो लग्नासाठी, असं असतं। सो लग्न वगैरे इतकं ते क्षुल्लक नाही आहे, म्हणजे बाजारातून कोथिंबीर आणण्यासारखं ती गोष्ट नाही आहे की लग्न ओके। लग्नाच्या गोष्टी सुरूच आहेत आणि जेव्हा ते जुळणार, योग येणार, तेव्हा तुमच्यासोबत शेअर करणार आणि मी तेव्हा खूप जास्त हॅपी असेल तुमच्यासोबत ती गोष्ट शेअर करताना। ओके, कोणाला लग्न नाही करायचं आहे, कोणाला याच घरात नाही राहायचं आहे, सगळ्यांना करायचं आहे। आणि त्याच्यानंतर माझ्या मम्मीला, माझ्या फॅमिलीला, सगळ्यांना काळजी आहे माझ्या लग्नाची। आणि राहिला प्रश्न, कधी काय असतं की आपण आपल्या रिलेटिव्समध्ये पण सांगत असतो की कोणी स्थळ असेल तर बघा किंवा काय, पण आमच्या रिलेटिव्समध्ये असं कोणीच नाही उरलेलं आहे आणि मला नातेवाईकांमध्ये किंवा रिलेशनमध्ये करायचं सुद्धा नाही आहे लग्न। ओके, सो सेकंड थिंग इज दॅट।
आणि दुसरी गोष्ट आमचं सुरूच आहे, जेव्हा होईल योग येईल तेव्हा तुम्हाला सांगणार, एकदम आनंदाने सांगणार. म्हणजे मी तर खूप हॅप्पी असेल जेव्हा तुम्हाला सांगणार. ओके, सो लग्न या गोष्टी करू नका. आणि तुम्हाला इतका इझी वाटत असेल तर तुम्ही आत्ता मला 10 मुलींची लग्न करून दाखवा आणि मला जरा फोटो पाठवा, इंस्टाग्रामवर DM करा की मी एका दिवसात 10 मुलींची लग्न केली. ठीक आहे, चेक कमेंट करतायत ते. सो असं निगेटिव्ह कोणाबद्दल बोलणं आहे ना, आपण निगेटिव्ह बनतो त्याच्यानी, समोरची व्यक्ती नाही बनत. जी कमेंट करतात तेच निगेटिव्ह म्हणतात. आणि तुम्हाला डायरेक्ट कमेंट, तेच मी बोलते की डायरेक्ट कमेंट करण्याच्या ऐवजी बिहाइंड गोष्टी काय आहेत, मागे गोष्टी काय आहेत, त्याची कारणं काय आहेत. हो, त्याच्यानंतर अजून एक गोष्ट काय होती की मंदार खूप जाड दिसतो, किती खातो. अरे तुम्ही एखाद्याच्या खाण्यावर कसं बोलू शकता बाई? तो त्याच्या घरी खातोय, त्याच्या घरी आणून तो खातोय, बनवून खातोय. तुम्हाला त्याचा काही प्रॉब्लेम आहे का? तुम्हाला प्रॉब्लेम आहे का? तर तसं सांगा. आणि तो जाडा वगैरे नाही आहे. पहिली गोष्ट, मंदार तुम्हाला दिसताना जर नॉर्मल वाटत असेल तर पहिली गोष्ट तुमच्या डोळ्याची पट्टी काढा आणि अगोदरचे व्हिडिओज बघा. मंदार ही इज अ थॅलेसिमिया मेजर पेशंट. ओके, थॅलेसिमिया मेजर पेशंट हे जरा गुगलवर सर्च करा की तुम्हाला मग कळेल की नक्की काय असतं त्याच्या मागच्या गोष्टी. आता तो आहे 27 वर्षाचा. ठीक आहे, 27 वर्षाचा आहे. 27 वर्ष एका थॅलेसिमिया मेजर पेशंटला आपल्या घरी सांभाळणं, त्याला वाढवणं, त्याच्या प्रत्येक गोष्टी बघणं, ते मेंटेन ठेवणं, सगळ्या गोष्टी, या गोष्टी किती कठीण आहेत आणि कितपत त्या त्रासदायक आहेत किंवा त्याच्या पलीकडच्या जाऊन किती वेदना असतात त्या तुम्ही जरा आहे ना गुगलला सर्च करा. गुगल पण तुम्हाला एवढं काही सांगणार नाही. तुम्ही प्रत्यक्षात जाऊन KEM हॉस्पिटल किंवा मुंबईमध्ये कितीही गव्हर्नमेंट हॉस्पिटल असतील, तिकडे थॅलेसिमिया पेशंटसाठी एक वॉर्ड असतो, स्पेशली KEM हॉस्पिटलमध्ये. तिथे तुम्ही जाऊन डॉक्टरांना भेटा आणि विचारा की थॅलेसिमिया मेजर पेशंटच्या मागच्या गोष्टी काय असतात आणि त्यांना लाईफ टाईम काय फेस करावं लागतं. ओके, मंदार जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याला ब्लड लावावं लागणार आहे लाईफ टाईम. आणि मागच्या 2 वर्षात थॅलेसिमिया मेजर पेशंट एक्सपायर झालेले आहेत. त्यांचं किती आयुष्य असतं हे आपल्याला माहीत नाही. ठीक आहे, आणि या गोष्टी मी आता मंदार समोरच बोलते, त्याला किती वाटत असेल त्या गोष्टींबद्दल. सो तुम्ही कोणत्याही गोष्टीबद्दल विचार करताना ना थोडंसं विचारा. मी तेच बोलते, तुम्हाला 1000 प्रश्न असतील तुम्ही कॉमेंट बॉक्स भरून टाका की आम्हाला हा प्रश्न आहे, हे आहे, आपण वेगळा Q&A करूच. तुम्ही प्रश्न विचारा, पण तुम्ही डायरेक्ट असं कोणाला बोलणं ना चुकीचं आहे. आणि ते पण मराठी लोकांना कमेंट करून असं बोलतात, वा भाई, म्हणजे मराठी लोकच मराठी माणसांचं पाय खेचण्यामध्ये अव्वल नंबर आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये नादच नाही. म्हणजे खरंच मराठी लोकांबद्दल इतका विचार करू शकतात. म्हणजे तुमची पात्रता कळते त्याच्यामध्ये काय, तुमचे संस्कार करतात किंवा तुमचा बॅकग्राऊंड कळतो त्याच्यामध्ये काय आहे. कालच्या कमेंट्स अशा बघितल्या होत्या सगळ्या, आणि एकच आहे कोणतरी असं, म्हणजे एखादं असं बोलतं ना एक चिठ्ठी जसं, तसं त्यांनी कमेंट केलेले आहे. सो कळलं असेल आता तर धन्यवाद, नाही कळलं तर मग तुमची मेंटॅलिटीच ती, असं समजायचं. जाऊ दे, काय बोलणार, एक्सप्लेन केलेलं आहे मी जेवढं करायचं तेवढं. अजून तर मी काही बोलू शकत नाही. म्हणून कधीही तुम्हाला कोणताही प्रश्न असेल ना तर पहिले प्रश्न विचारा, आणि जर नाही उत्तर मिळालं नंतर तुम्ही बोला. ठीक आहे. सो काय चला. आणि झोपून असते मम्मी वगैरे, ते तर भाई साहेब लाईव्हला पण त्या दिवशी होतं, तिकडे पण कमेंट आली होती की मम्मी झोपून असते. हां, कामं असतात, प्रत्येकजण मेहनत करतं, कष्ट करतं, त्यांना झोप लागते. हे असे रिकाम टेवडे असतात, टेकडे असतात, त्यांना कधी झोप लागणार नाही. मम्मीला पण थोडं बोलायचं. झोपण्यावरून बरंच असे कमेंट करतात. कोणतरी 1-2च आहे, जास्त नाही आहे. आमची जी नेहमीची आहेत ते लोक नाहीच करणार अशा कमेंट्स, आणि कधी आल्या पण नाहीत त्यांच्या. आता झाली तो 1-2 यायला लागल्या. तर मी झोपून राहते. म्हणजे मी 5 वाजता उठते आणि मी घरी 3ला येते, घरी 3 वाजता. आता मी जॉब कुठे करते, काय कुठे, एवढं मी तुम्हाला काही पर्सनल सांगणार नाही. पण मी 5 वाजता उठते आणि मला 6:30ला पोचावं लागतं, आणि मी दुपारी 3 वाजता घरी येते. मला जेवेपर्यंत 4 वाजतात. फ्रेश होऊन जेवेपर्यंत मला 4 वाजतात, आणि त्यानंतर मग मी झोपते. मला जोपर्यंत थोडं रिलॅक्स नाही वाटत तोपर्यंत मी उठत नाही. मग आता मी झोपून राहते की जॉब करते, आता हे तुम्हीच समजून जा. अख्खा दिवस तर नाही ना मी झोपून राहील. तर अशी ही गोष्ट आहे. मी असं कमेंट करताना थोडासा विचार करायचा. तुम्हाला नसेल माहीत ना तर तुम्ही विचारा की हे काय, हे असं कसं, मग तुम्हाला माहिती पडेल त्याच्यामध्ये. पण जे वेगळ्या विचाराचे असतील तर ते लोक नाहीच, म्हणजे सुशिक्षित असतील तर नाही विचारणार, म्हणजे असं वाईट कमेंट नाही करणार.
हे मला पण माहीत आहे. असे दोघं कोणतरी असतं त्याच्यामध्ये हिटर्स, ती लोक असे करू शकतात. तर असं तुम्ही गैरसमज करू नका. दुसरी गोष्ट म्हणजे पायलच्या लग्नाचं आम्ही तिच्यासाठी काय करून ठेवलं हे आम्हाला माहीत आहे. फक्त एक मुलगा आम्हाला चांगला शोधायचा आहे. पायलची आम्हाला खूप सारी काळजी आहे. प्लस दुसरी गोष्ट मंदारला आम्ही कसं सांभाळतोय हे सुद्धा आम्हाला माहिती आहे. आम्ही 12 वर्ष केम हॉस्पिटलमध्ये त्याला ब्लड चढवण्यासाठी आम्ही 12 वर्ष घालवली. जेव्हा तो 3 महिन्याचा होता तेव्हापासून 12 वर्ष आम्ही केम हॉस्पिटलच्या पायऱ्या चढलेल्या आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजून खूप काही सारं त्याच्यासाठी एक ऑपरेशन झालेलं आहे. त्याचं खूप सारं सांगण्यासारखं आहे. पण एवढ्या आम्ही काही गोष्टी सांगत नाही. पण आम्ही त्याला तळ हाताच्या फोडासारखं सांभाळतो. कारण की त्याचं आयुष्य किती आहे हे आम्हाला माहीत नाहीये, ते देवालाच माहिती आहे. पण आम्हाला जेवढं सांभाळायचं आहे तेवढं आम्ही त्याला सांभाळतो. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही ह्या गोष्टी जरा विचारताना थोडासा विचार करा की काय प्रॉब्लेम्स असतील. आम्ही ब्लॉगमध्ये सगळं सांगत नाही की आम्ही आमच्या घरामध्ये काय प्रॉब्लेम्स, प्रत्येकाच्याच घरी असतात. पण आम्हाला तुम्हाला हे वरवर दाखवतात त्याच्यामुळे तुम्हाला कळत नाही. पण असे प्रश्न विचारू नका. आणि विचारायचे असतील तर तुम्ही विचारा की हे असं कसं, मग काय वगैरे, हे एवढंच मला बोलायचं, बाकी काय नाही. असं कमेंट्स करताना विचार करून करा. कसं आहे ना, एखादं पुस्तक असतं, त्याच्या पुस्तकाच्या मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ दोघं बाजूंमध्ये तुम्ही पुस्तक आतमध्ये कसं आहे हा तुम्ही डिसिजन घेऊ नाही शकत. जेव्हा तुम्ही पुस्तक वाचाल अख्खं पहिल्या पानापासून ते शेवटच्या पानापर्यंत, तेव्हा तुम्हाला समजणार की नक्की काय आहे त्याच्यामध्ये. सो तसंच आहे कोणत्याही फॅमिलीबद्दल बोलताना, कोणत्याही व्यक्तीबद्दल बोलताना आपण काय बोलतो याचं थोडंसं भान ठेवायचं. कारण कसं आहे, आपण पण एक पर्सन आहोत. एका पर्सनला स्वतःला असं जर कोणी बोललं तर आपल्याला कसं वाटेल हा थोडा विचार करा. बरं तुम्ही स्वतःला मारून घ्या, बरं लागतंय की नाही ते जरा बघा. मग तसंच आहे दुसऱ्याला बोलताना सुद्धा 1000 वेळा विचार करत जा. आणि तेच आहे म्हणजे की लोकांना वरवरचं दिसतं, पण काय काय लोकांना कसं आहे सगळ्या गोष्टी माहीत असतात तरी पण मुद्दामून कमेंट करणं, हे करणं ते ठीक आहे. ते त्यांची मेंटॅलिटी कळून येते, त्याच्यामध्ये त्यांचे संस्कार कळून येतात. मी सारखं संस्कारावरच जाईन कारण संस्कारच बेकार आहेत, मेंटॅलिटीज बेकार आहे, आजूबाजूचं सराउंडिंगच बेकार आहे, त्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे अशा कमेंट येणार. आणि जर तुम्हाला कळलं असेल की नक्की याच्या मागच्या गोष्टी काय आहेत तर खूप खूप धन्यवाद. आणि कमेंट करून पण सांगा की हो आम्हाला आत्ता कळलं की असं असं आहे म्हणून. आणि अजून बोलायचं आहे की मंदार खात असतो वगैरे वगैरे, तर कसं आहे तो खात्या पित्या घरचं आहे तर तो खाणार. मी पण खात्या पित्या घरची आहे तर मी खाणार. तुमच्या घरी 2 टायमाचं जेवायला नाही मिळत का तुम्हाला, नाही मिळत का, तर मला तसं सांगा, मी तुम्हाला देते जेवण. तर असं आहे सगळं. बऱ्याच गोष्टी आहेत, आम्ही त्या सगळ्या जसं मम्मी बोलली की आम्ही त्या बऱ्याच अशा एक्सप्लेन करत नाही किंवा जास्त असं पर्सनल आम्ही सांगत नाही कारण आम्हाला ते आवडत नाही. आपलं एंटरटेनमेंट म्हणून आम्ही त्या गोष्टी सगळ्या तुमच्यासोबत मांडत असतो. तर त्याच्यामुळे जर तुम्हाला माहीत नसेल तर 1000 प्रश्न विचारा, त्याची उत्तरं द्यायला आम्ही तयार आहोत. आणि मंदार खातो तर ते बनवून खातो, त्याला बाहेरचं खायला अलाउड नाहीये म्हणून तो घरातलं मनावर घेतलेलं दिसतंय, म्हणून तो घरातलं बनवून खातो. आणि त्याच्यात काय वाईट आहे काय. आणि तुम्हाला सांगू का, थॅलेसिमिया पेशंट तुम्ही आहे ना, म्हणजे भटका तुम्ही जरा, त्यासाठी 1-2 दिवस काढलेत ना तरी पण कमीच आहेत ते. भटका आणि जरा बघा ते कसे दिसतात किंवा कसे असतात, त्यांची हाईट, त्यांचा चेहरा, त्यांचे डोळे, त्यांचं नाक, या सगळ्या गोष्टी एका थॅलेसिमिया मेजर आजाराने त्यांच्या शरीरावर तो प्रभाव पडलेला असतो. ठीक आहे, तर मग सुधरा रे मूर्खांनो. सो गाईज लवकरच भेटूया आपण एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय, काळजी घ्या. बाय. अजून खूप काही बोलली असती बट आजसाठी मला वाटतं एवढाच अभ्यास पुरेसा आहे. आणि नेक्स्ट टाइम अजून काही असतील तुम्हाला प्रश्न तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारा, मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये उत्तर देईन. टेक केअर ऑल. बाय. चांगलं आहात तर चांगलं राहा, चांगलीच प्रतिक्रिया मिळेल, चांगलंच सगळं मिळेल. वाईट आहात तर तुम्हाला वाईटच मिळणार आणि तुमच्यासोबत देखील वाईट होणार. धन्यवाद.